आज आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान होत आहे, तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये आषाढीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये मंडप उभारण्याच्या कामाला गती आली आहे। प्रथमच 25,000 इतकी क्षमता असणारा भव्य दिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप मंदिर समितीने उभा केलाय। 400 फूट लांब तर 100 फूट रुंद इतका मोठा हा दर्शन मंडप पहिल्यांदाच पंढरीमध्ये उभा राहतोय। त्यामुळे साहजिकच यंदा पंढरपुरामध्ये वारकरी भक्तांचं विठ्ठल दर्शन हे लवकर पूर्ण होणार आहे। रामकृष्ण हरी। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत पदस्पर्श दर्शन रांग ही मोठ्या प्रमाणावर आषाढी यात्रेमध्ये लांब जात असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी नव्याने 450 फूट लांब आणि 100 फूट रुंद असा एक अखंड मंडप घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये 25,000 भाविक व इतर सर्व मंडपात मिळून 35,000 भाविकांची उभारण्याची तसेच या मंडपामध्ये यावर्षी प्रथमच बसण्याची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे। मंडपाची उंची वाढवण्यात आली असून भाविकांना ऊन वारा पाऊस यापासून कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली गेलेली आहे। तसेच या पदस्पर्श रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांना चहा पाणी जेवण या सुद्धा सुविधा मंदिर समितीमार्फत दिल्या जाणार आहेत। रामकृष्ण हरी।